बाळे गावामध्ये सालाबादाप्रमाणे खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू झाली आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचा घट बसत असतो। त्यानिमित्त खंडोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे। चंपाषष्ठी निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मंदिरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम होत आहेत तसंच या यात्रेबाबत श्री खंडोबाचे मुख्य पुजारी तथा माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली। श्री खंडोबा देवस्थान श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबाची यात्रा ही घटस्थापनेने मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात झालेली आहे। त्याचा आजचा हा 5वा दिवस असून आज नागदेवे पंचमीचा नागदेवेचा कार्यक्रम असतो। या ठिकाणी आज सायंकाळी मंदिरामध्ये बाजरी आणि कणकीचे दिवे देवासमोर नैवेद्यासाठी ठेवून आणि दीप प्रज्वलन करून या ठिकाणी आजचा उत्सव साजरा केला जातो। त्याचबरोबर उद्याचा दिवस हा या जो नवरात्र उत्सव आहे खंडोबाचा, ज्या पद्धतीनं देवीचा नवरात्र उत्सव 9 दिवस असतो त्याच पद्धतीनं खंडोबाचा देखील यात्रा उत्सव हा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टीपर्यंतचा हा उत्सव नवरात्र उत्सव असतो। तर या ठिकाणी उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी हा चंपाषष्ठीचा इतिहास सांगायचा झाल्यास श्री मणिमल्लम दैत्याचा संहार हा मार्तंडभैरव अवतारामध्ये श्री खंडेरायांनी मार्तंडभैरव अवतार घेऊन या दिवशी जो पृथ्वी तलावरती मणिमल्ल दैत्यांनी जो अहंकार माजवला होता तो अहंकार नष्ट करण्यासाठी श्री खंडोबाने मल्हारी मार्तंड अवतारामध्ये जो युद्धाची सुरुवात केली। हा युद्धाचा दिवस हा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा होता आणि हे युद्ध हे 6 दिवस चाललं आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी ह्या युद्धाची श्री खंडेरायाच्या विजयानं सांगता झाली आणि ह्या विजयाचा उत्सव हा सर्व देवगणांनी श्री खंडेरायावरती चाफ्यांचा फुलाचा वर्षाव करून केला। त्यामुळे हा दिवस चंपाषष्ठी म्हणून देखील या ठिकाणी संबोधला जातो। तर अशा पद्धतीनं या चंपाषष्ठीनंतर येणारे जे अमावस्या आहे पुढची त्या अमावस्या आपण जे काही रविवार येतात या प्रत्येक रविवारी या ठिकाणी श्रीची यात्रा भरते। साधारणपणे या ठिकाणी यात्रेच्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती, 8 वाजता महाअभिषेक व महापूजा होते। त्यानंतर दिवसभर या ठिकाणी जागरण गोंधळ, वाघ्यामुळे नाचणे, जावळ काढणे, लंगर तोडणे, भंडार खोबरं उधळणे, तळी भंडार उचलणे असे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर पार पडतात। त्याचबरोबर सायंकाळी देखील श्रीची आरती व महापूजा होते आणि यात्रेच्या प्रत्येक रविवारी व चंपाषष्ठी दिवशी श्रीची पालखी ही या ठिकाणचे मानकरी, पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवशे, गावडे यांच्या उपस्थितीत व सोलापूरहून येणारे सर्व मानाचे नंदीध्वज यांच्यासह पालखी, घोडा आणि नंदीध्वज ही पालखी गाव प्रदक्षिणेचे मार्गस्थ होते आणि गाव प्रदक्षिणा करून आल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत ठिकाणी धार्मिक लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो। हा लंगर तोडण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर श्रीची पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान होते आणि पालखी मंदिरामध्ये विसावल्यानंतर सर्व मानकरी लोकांना मानाचा पानाचा विडा देऊन यात्रेच्या दिवसाची सांगता होत असते। या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं यात्रेच्या दृष्टिकोनातून पूर्ण स्वच्छता असेल, देवबत्तीची सोय असेल, फिरता शौचालय असेल, औषध फवारणी असेल, त्याचबरोबर जादा बसीची सुविधा देखील महापालिकेने पुरवल्या आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माननीय सोलापूर आयुक्त यांच्याकडून चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर मंदिर व्यवस्थापन समितीकडून व्यवस्थित अशी दर्शन रांग असेल, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे असतील आणि येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाची देखील महाप्रसादाची या ठिकाणी सोय केलेली आहे। अशा तऱ्हेने सर्व गावकरी मंडळी, सर्व पुजारी यांच्या सहकार्यानं ही यात्रा व्यवस्थित पार पडू दे एवढीच आजच्या दिवशी इच्छा व्यक्त करतो। या यात्रेमध्ये मानकरी असलेले किशोर पाटील यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। खंडोबाची जे मूर्ती किंवा देवपण आहे ते आंदोलनाला आमचे पूर्वज घोड्यावर जाऊन नैवेद्य नारळ करत होते। अनेक वर्षानंतर खंडोबा प्रसन्न झाला, मी बाहेर तुझ्या घरी येतो, देवघरावर बेलपत्र आणि भंडारा पडेल म्हणल्यावर तशा दृष्टीने पुन्हा तीच घटना घडली आणि आंदोलन हा देव आमच्या पूर्वजामुळे इथे बाळगण्यात आलेला आहे आणि ते आमचं देवघरच आहे। ते दरवर्षी सालाबादप्रमाणे यंदा यात्रा असते। मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी दिवशी सुरुवात होते, तिथून येणारे मार्गशीर्षमधले जेवढे आठवडे व्यवहार आहेत ते मोठी यात्रा असते। सकाळी महापूजा वगैरे होऊन दिवसभर नागरिकाचे 2 लाख लोकांचे देवदर्शन होते। संध्याकाळी पालखी छबिना निघतो, त्याला काट्या वाजंत्री
ढोल वारवाले खूप मोठ्या प्रमाणात आणि नंगरतोडणी हा कार्यक्रम होतो. हे सालाप्रमाणे वर्षानुवर्ष चालू आहे. त्याच्यात पाटील पालखीचे मानकरी पालखीला कांदा देतात. घोड्याचे मानकरी तोडकरी लिंगायत समाजपैकी लोक त्यांना तो मान असतो. चौरे वाराला देवाला तो एक खाटीक समाजाला मान आहे. असे प्रत्येक घटनेत तिथं आमच्या पूर्वजांनी सर्व समाजाला मान दिलेला आहे. त्यामुळं एकजुटीनं एक दिलानं यात्रा फार मोठ्या प्रमाणात आनंदाने पार पडते. काळेनगरी परिसरात चैतन्य निर्माण झालं आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.